जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जून पेड इन जुलै पगार संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। महागाई भत्त्यासंदर्भात, महागाई भत्ता थकबाकी संदर्भात सुद्धा या परिपत्रकामध्ये उल्लेख असून काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, माहे जून 2025च्या नियमित वेतन देयकासंदर्भात म्हणजेच जून पेड इन जुलै पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। याच्यामध्ये महागाई भत्ता थकबाकी उल्लेखसुद्धा आहे आणि या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माहे जून 2025ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 20/6/2025 ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। 1 जुलै 2024 पासून दिनांक 25/2/2025 नुसार महागाई भत्त्याच्या दरामध्ये 50% वरून 53% महागाई भत्ता करण्यात आलेला असून दिनांक 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीचा थकबाकी जी आहे ती माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते आणि या संदर्भात माहे फेब्रुवारी 2025च्या नियमित वेतन हे महागाई भत्ता थकबाकी फरकासह सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले होते। त्यानुसार सदरची थकबाकी अदा करण्यात आलेली आहे, परंतु ज्या शाळांनी महागाई भत्ता थकबाकी फरक अदा झालेल्या नाहीत त्यांना या कार्यालयातील संबंधित कार्यालयाकडून माहे फेब्रुवारी 2025च्या वेतन देयकाची शाळा कॉपी तपासून जून 2025चे देयक रिजेक्ट करून घ्यावे, तसेच माहे जून 2025 वेतन देयक महागाई भत्ता थकबाकी फरकासह तयार करून देयक फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच ज्या कर्मचाऱ्यांना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3% वाढ जी आहे ती 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025ची मिळालेली नाही, त्या कर्मचाऱ्यांची वेतन देयके रिजेक्ट करून परत ती वेतन देयके तयार करून त्यांना महागाई भत्ता या जून वेतन देयकासोबत देण्यात यावा, अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच जून पगार जो आहे तो आता वेळेत होणारा आहे आणि सोबत महागाई भत्ता थकबाकी ज्यांना अदा झालेली नाही त्यांना तीसुद्धा मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा। धन्यवाद।